दत्तात्रय गाडे. स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम. सध्या पुणे पोलीस याच नराधम दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. पुणे पोलिसांनी या नराधमाची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलंय. सराईत गुन्हेगार असलेल्या दत्तात्रय गाडेने मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीच्या एकटेपणाचा फायदा घेत या नराधमानं तिच्यावर अत्याचार केले. ताई अशी हाक मारून या नराधमाने आधी पीडितेचा विश्वास जिंकला. त्यानंतर चुकीची माहिती देत तरुणीला एका अंधारमय बसमध्ये चढवलं आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या शरीराचे लचके तोडले. खरं तर ही तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी बस स्थानकात आली होती. पहाटे 5:30ची वेळ असल्याने रहदारी कमी होती. बसची वाट बघणाऱ्या तरुणीला नराधमाने ताई कुठे जायचंय असं विचारून बोलण्यात गुंतवलं. नंतर बसमध्ये चढवून तिच्यावर अत्याचार केले. सीसीटीव्ही मध्ये दिसल्याप्रमाणे नराधम नंतर पळून गेला आणि घाबरलेली तरुणी दुसरी बस पकडून फलटणकडे निघाली. तिने सर्व घटना तिच्या मित्राला सांगितली आणि मित्राच्या सांगण्यावरून तरुणीने पुन्हा स्वारगेटकडे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तरुणीवर ओढलेला प्रसंग हा संतापजनक आणि धक्कादायक असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करत आरोपीची ओळख पटवली. पोलिसांच्या रेकॉर्डमधील तपशिलानुसार नराधम हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं. त्याने याआधीही भयंकर गुन्हे केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरच्या गुणाट गावचा. घरची परिस्थिती बेताची. आई वडील शेतकरी, तर घरी पत्नी आणि लहान मुले असा संसार. दत्तात्रय गाडे हा गावात उनाडक्या करायचा. काही दिवसांपूर्वीच त्याने कर्ज काढून 4 चाकी विकत घेतली. या 4 चाकीमधून तो अहिल्यानगर ते पुणे असा प्रवाशांना घेऊन यायचा. याच प्रवासात तो एकट्या दुकट्या महिलांना लुटायचा. घरून जेवणाचा डबा घ्यायचाय किंवा जवळच्या मार्गाने जाऊयात असं सांगून आडमार्गे निर्जन स्थळी घेऊन जायचा आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घ्यायचा. एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी 6 गुन्हे उघडकीस आले तर त्याच्याकडे सुमारे 12 तोळे सोने सापडले. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये शिरूर जवळील करडे घाटात दत्तात्रय गाडेने लूटमार केली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर जबरी लूट आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातच 3-4 वर्षांपूर्वी त्याला 5-6 महिन्यांची शिक्षा झाली होती. आताही दत्ता गाडेवर शिक्रापूर येथे 2, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे गुन्हे दाखल आहेत. इतर गुन्ह्यातील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता. गुणाट ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यापासून तो काहीही कामधंदा न करता टार्गेट मुलांसोबत उनाडक्या करायचा. यातूनच तो लुटमारीचे उद्योग करायचा. सध्या पोलीस या नराधमाचा शोध घेत असून त्याच्यावर बक्षीसही जाहीर केलंय. तर या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणी समाजातील सर्वच स्तरांमधून केली जाते. त्यामुळे लपून बसलेल्या या नराधमाला पोलीस कसे शोधतात आणि त्याच्यावर कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत तर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच घटनेमुळे राज्यातील बस स्थानकं महिलांसाठी सुरक्षित आहेत का हा मुद्दा देखील चर्चेला आलाय. त्यामुळे सरकार या घटनेतून धडा घेऊन तरी शहाणं होणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.